आज बिलोली येथे आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने अनेक ठिकाणी कारवाई केलेली आहे। तर या कारवाईच्या अनुषंगाने बिलोलीमध्ये अनेक ठिकाणी पानटपरी किंवा ग्रामीण भागामध्ये सर्रासपणे तंबाखू विक्री चालू आहे। तर त्या संदर्भात या ठिकाणी किती कारवाई झालेल्या आहेत आणि किती दंड झालेले आहेत हे आपण पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागांना काही प्रश्न विचारणार आहोत। हे प्रश्न विचारल्यानंतर आपल्या जनसामान्यांना पडणारे प्रश्न आहेत की तंबाखू विक्री सर्रास चालू आहे का, पावती दिल्यानंतर विकता येते का, मग शाळेच्या 100 फुटापर्यंत जे शाळेच्या बाजूला विक्री केल्या जाते मग त्याला परवानगी आहे का, मग याची जिम्मेदारी कोण घेणार। तर ह्या ठिकाणी पोलीस ठाण्यासमोर काही दुकानं आहेत, मग त्याची जिम्मेदारी कोणाकडे आहे, हे सगळे प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत। मॅडम, बिलोलीमध्ये जे कारवाई झालेली आहे ते म्हणजे कलेक्टर साहेबांच्या आदेशाखाली केलेला आहात का तुमचा वेगळ्या डिपार्टमेंटच्या आदेशाखाली केलेला आहात? आज आम्ही बिलोली येथे पोटपाच्या काही केसेस केलेल्या आहेत। आम्ही आज पोलीस स्टेशनचे एरिया, तहसील कार्यालय आणि काही शाळेच्या आजूबाजूचा परिसर असे मिळून 15 केसेस केलेले आहेत। त्याच्यामध्ये 6400 रुपये दंड वसूल केलेला आहे। या प्रोग्रामचे अध्यक्ष माननीय आपले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर आहेत आणि याचे सचिव डॉक्टर संजय पेरके सर आहेत, जे सिव्हिल सर्जन आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही पूर्ण कार्यवाही झालेली आहे।